रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आर जे श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. रसिक हो फ्लोआ म्हणजेच FLOA ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शैलेश लेले सर सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी ऑनलाईन पद्धतीने 2 भाषा शिकवण्याचं तंत्र घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये फ्रेंच आणि जर्मन या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने आणि अतिशय माफक दरात शिकवल्या जातात. या संदर्भामध्ये आपण विविध वयोगटातल्या व्यक्तींशी संवाद साधला, त्यांचा अनुभव जाणून घेतला. याच अनुषंगाने आज माझ्याशी शिरपूर धुळे या ठिकाणाहून 2 विद्यार्थिनी आणि त्यांचे सर असे 3 जण जोडले गेलेले आहेत. एक म्हणजे जागृती पाटील आणि दुसरी आहे रिद्धी देसले. या दोघीही PBM म्युनिसिपल हायस्कूल अँड आर्ट्स सायन्स कॉलेज शिरपूर धुळे या ठिकाणी शिकतात आणि त्यांचे सर हे देखील माझ्यासोबत आहेत, ज्यांचं नाव आहे मजहर अली लियाकत अली सय्यद. असे हे 3ही जण आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर तिघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत. धन्यवाद मॅडम. थँक्यू सर. सर मी तुमच्याकडे येते, पण त्याआधी मी जागृतीशी संवाद साधते, त्यानंतर रिद्धीशी मी गप्पा मारते आणि मग मी तुमच्याकडे येते. तर जागृती पाटील आत्ता माझ्यासोबत आहे. जागृती, तू कितवीला आहेस आणि तुला फ्लोआबद्दल कधी समजलं? मी 9th आहे आणि मला फ्लोआबद्दल जेव्हा मला ते WhatsAppला जॉईन झालं तेव्हा मला जेव्हा मेसेज आले तेव्हा समजलं. बर. आणि तुझी कुठली लेवल पूर्ण झाली आहे आणि कुठली भाषा तू शिकलीस? मी फ्रेंच लेवल पूर्ण केली, फ्रेंच लेवल फर्स्ट आणि ती पूर्ण झालेली. बरं, ज्या वेळेला तुला समजलं की आपल्याला अशी कुठली भाषा शिकायची आहे, तर त्यावेळेला तू स्वतःहून तयार झाली की तुला कोणी सजेस्ट केलं की तू हे शिक वगैरे असं काही? नाही, मी स्वतःहून तयार झाली होती. बरं. आणि ज्या वेळेला तू घरच्यांना सांगितलं की मला अशा पद्धतीची भाषा शिकायची आहे, तर त्यावेळेला घरच्यांनी हो म्हटलं, नाही म्हटलं, तुला सपोर्ट केला, काय नेमकं झालं होतं? म्हणजे मी सांगितलं होतं घरी की मला शिकायची भाषा, तर तसं सपोर्ट केला होता घरच्यांनी. तुझी पहिली लेवल पूर्ण झाली आहे, बरोबर? हो. मग ते शिकत असताना तुला काही अडचणी आल्या का? हा, तशात आल्या होत्या कारण की न्यू शब्द होते म्हणून थोड्या अडचणी आल्या होत्या. कोणाची मदत झाली तुला? सरांची पण मदत झाली होती आणि माझी मोठी बहीणची पण मदत झाली होती. बरं, जर्मन आणि फ्रेंच मध्ये तू नेमकी जी भाषा निवडली त्या मागचं काही कारण होतं का? तसं तर मला फ्रेंच लेवल शिकायची होती म्हणून मी फ्रेंच घेतली. बरं, मग तुला किती मार्क मिळाले आणि कसा होता एकूणच अनुभव? मला 50 पैकी 45 मार्क मिळाले आणि अनुभव चांगला होता. मी परत तुझ्याकडे येईन, पण त्याआधी रिद्धीशी मी गप्पा मारते. रिद्धी, तुझं सुद्धा खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू मॅम. बरं, तू कितवीला आहेस आणि तू कोणती भाषा शिकलीस? मी आता फर्स्ट इयरला आहे मॅम आणि मी जर्मन भाषा शिकली. बरं, फर्स्ट इयरला आहेस. कुठला विषय घेतलाय? मी आता BCA चूज केलेला आहे. बरं, आणि कुठली भाषा घेतलीस? जर्मन. जर्मन. त्यामध्ये किती लेवल पूर्ण झाल्या? मॅम माझ्या 2 लेवल पूर्ण झाल्या. बरं, आणि तुला जेव्हा समजलं फ्लोआबद्दल, त्यावेळेला तुला काय वाटलं होतं की इतक्या कमी पैशामध्ये खरंच आपल्याला शिकवतील का चांगलं, असं कधी काही शंका आली होती का? हो, मला शंका आली होती की इतक्या कमी पैशांमध्ये आणि म्हणजे की चांगली भाषा शिकायला भेटते आणि आपल्याला सर्टिफाय पण होतंय. तर आम्हाला सरांनी पण अप्रिशिएट केलं वगैरे, आम्हाला सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये एक्झाम द्या. मग तेव्हा मी त्याचा फॉर्म भरला होता. अच्छा. बरं, ज्यावेळेला फ्लोआ विषय तुला समजलं आणि तू ॲडमिशन पण घेतलं, मग त्यावेळेला असं कधी झालं का की अरे ऑनलाईन पद्धतीने आपण शिकणार, मग आपल्याला काही अडचणी आल्या तर तिथल्या तिथे कोण शिकवणार, कोण समजून सांगणार? कारण इतर वेळेला कसं होतं, लेक्चर्स असतात कॉलेजमध्ये तर आपण तिथल्या तिथे डिफिकल्टीज सॉल्व्ह करू शकतो, पण हे ऑनलाईन असल्यामुळे तुला जे काही अडचणी होत्या त्या तू कशा पद्धतीने सॉल्व्ह करून घेतल्यास? मॅम, मी सरांना विचारलं होतं की मग मी कुठून सेशन करायचे. मग त्यांनी मला वेबसाईट सांगितली होती. मग तिथे मी ऑनलाईन व्हिडिओज पाहिले होते आणि त्याच्यामध्ये मग मी स्टडी केला होता. बरं, आणि ते शिकत असताना काय नेमकं वाटत होतं? कधी काही टफ गेलं का? किंवा भाषा तुला इंग्रजीतून शिकावी लागली की इंग्लिश ऐवजी मराठीतून पण शिकता आली? मॅम, मी जर्मन भाषा चूज केली होती. मॅम, असे खूप डिफिकल्ट वर्ड्स आले होते, पण मग तिथे मराठी आणि हिंदी दोघी ट्रान्सलेशन होते. मग समजायला सोपं गेलं. अच्छा. नेमकं हे भाषा शिकण्यामागे काय तुझं प्रयोजन होतं? की एक लँग्वेज आहे, काहीतरी थोडाफार वेगळा अभ्यासक्रम आहे तर शिकूया, असं काही होतं की काही स्पेसिफिक त्यामागे तुझं कारण होतं? की एखादी आपण फॉरेन लँग्वेज शिकली तर त्यामागे तुझा काही पर्पज होता का?
तसा पर्पज तर नव्हता तेव्हा माझा 11th क्लासला, पण अशी इच्छा होती की जर्मन लँग्वेज शिकली तर ती मला पुढे कामात येऊ शकते. हं. काय पुढे प्रयोजन आहे? पुढच्या लेव्हल कंप्लीट करायच्या आहेत किंवा अजून काही ठरवलं आहे? काय ठरवलंय नेमकं? हो मॅम, करायचे आहेत कंप्लीट. हं. बरं आता तू जर्मन भाषा शिकली बरोबर? हो. मग ज्यावेळेला तुला शब्द माहिती झाले, वाक्यरचना तयार करता यायला लागल्या, मग त्यावेळेला कधी गंमत म्हणून जर्मन भाषेमध्ये बोलून बघायचा प्रयत्न केला? हो, केला होता मॅम. घरच्यांसोबत केला होता हं. आणि त्यांना मग ओळखायला लावायची मी, की मी काय बोलते ओळखा असं. बरं जागृती तुला काही ऐकवायला आवडेल का आम्हाला फ्रेंच भाषेतलं? फ्रेंच भाषेतलं तसं तर सोमवार, मंगळवार जे आपल्या भाषेत शिकले होती हं. ते जसं की सोमवारला ते लंदी म्हणतात. हं. म्हणजे त्यांचे जे स्पेलिंग्स होते ते थोडे वेगळे होते आणि मराठी ट्रान्सलेशन वेगळं होतं. बरं. तसंच त्यांनी मंगळवारला मारदी म्हटलं होतं, हां. बुधवारला गुरुवारला जदी म्हणलं होतं आणि शुक्रवारला बौद्रदी म्हणलं होतं आणि शनिवारला सामदी म्हणलं होतं आणि रविवारला दिमॉन्श म्हणलं होतं. हं. तर मी पाठ केलं होतं ना, एवढंच आठवण आहे. बरं. तुमच्या दोघींशी परत थोड्या वेळाने बोलते, पण आधी सरांशी आपण गप्पा मारूया. सर खूप स्वागत तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद मॅडम, माय प्लेजर. आपण किती वर्षापासून ह्या ठिकाणी कार्यरत आहात शिक्षक म्हणून? मला या शाळेत 10 वर्ष पूर्ण झालीत मॅडम. अच्छा. आणि कुठले विषय शिकवता आपण? माझे इंग्लिश स्पेशल आहे. मी इंग्रजी विषय आणि सवतीला समाजशास्त्रही शिकवतो. बरं फ्लोआची ओळख कधी झाली तुमच्याशी? माझ्या एका गुरुवर्यांनी माझ्या शाळेला रेकमेंड केलं आपले उदय सोनवणे सरांना, हं. की आमच्या शाळेत स्ट्रेंथ विद्यार्थी संख्या खूप जास्त आहे आणि मोस्टली मिडल क्लास स्टुडंट्स असतात. हं. तर असा आपला जो काही एक उपक्रम आहे, स्तुत्य उपक्रम आहे, की काही विद्यार्थ्यांना मोफत सुद्धा या भाषा शिकण्याचा चान्स असतो आणि काही जे पेड आहेत ते पण एकदम अल्प दरामध्ये आपल्याला ही भाषा शिकायचा चान्स मिळतो. तर होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचावं म्हणून माझ्या गुरूंनी उदय सोनवणे सरांना आमच्या शाळेला रेफर केलं आणि सोनवणे सरांनी आमच्याकडे अप्रोच केला. बरं. मग ही संकल्पना ऐकूनच तुम्हाला कशी वाटली? कारण शाळा म्हटली की अनेक उपक्रम आले, अनेक प्रोजेक्ट केले जातात विद्यार्थ्यांसोबत. पण एखादी भाषा शिकवणं आणि ती पण ऑनलाईन पद्धतीने आणि इतक्या कमी दरामध्ये, हे सगळं जेव्हा तुम्हाला समजलं, तेव्हा ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली? नाही मॅडम, मला खूप अत्यंत आनंद झाला, की ही अपॉर्च्युनिटी देवाने आपल्याकडे स्वतः म्हणजे उदय सोनवणे सर माझ्याशी अप्रोच करतायत आणि एक चांगला एक आपण प्लॅटफॉर्म उद्भवून देतोय विद्यार्थ्यांसाठी. मला खूप आनंद झाला, की सर तुम्ही आमच्या शाळेत आमच्याबद्दल विचार केला. त्यांनी काही विद्यार्थी सिलेक्टेड म्हणून MNGL कंपनीच्या स्पॉन्सरशिप अंडर त्यांनी काही विद्यार्थ्यांना फी सुद्धा वेव्ह ऑफ केली आणि माझ्या तेवढा खूप आनंद होता, की पुढे जाऊन आपल्या भारताचे राष्ट्रीय स्तरावर जर्मन आणि फ्रेंच दोन्ही देशांशी संबंध पण चांगले आहेत आणि आपण जॉबच्या या क्षेत्रामध्ये म्हणजे मुलांना एम्प्लॉयमेंटसाठी या भाषा शिकणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण जर खालच्या पायापासून जर यांना भाषा शिकवायची सुरुवात दिली तर ते पुढे कॉलेज पर्यंत जाता ते चांगलंच ते वृद्धिंगत करून घेतील असं. वाह! बरोबर. क्या बात है! किती छान. बरं, या व्यतिरिक्त तुम्ही जसं म्हटलात, की आपल्याकडे विद्यार्थी संख्या खूप आहे. तर मग फ्लोआसाठी किती विद्यार्थी एनरोल झाले आणि त्यांचा पुढचा प्रवास कसा सुरू झाला? प्रथमतः मागच्या म्हणजे 3 वर्षांआधी जेव्हा 2023 मध्ये सोनवणे सरांनी आम्ही हा प्रोग्राम सुरू केला त्यांच्या मदतीने आम्ही शाळेमध्ये, तर जवळपास 140 विद्यार्थी रजिस्टर झाले आणि आमची अजूनही विद्यार्थ्यांची तयारी होती, की आम्हालाही या परीक्षेमध्ये या भाषा शिकायची आहे. परंतु काही त्यांच्या टेक लिमिटेशन्समुळे मी 140च विद्यार्थी रजिस्टर करू शकलो आणि पुढे कंटिन्यू राहिले आणि दरवर्षी नवीन विद्यार्थी सुद्धा आम्ही रजिस्टर करतोय. अच्छा. म्हणजे विद्यार्थ्यांकडून पण खूप चांगला प्रतिसाद मिळतोय मॅडम. बरं. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांना तर उत्सुकता असणारच आहे, काय आहे, कसं आहे. पण मग कधी अशी वेळ आली का, की पालकांना सुद्धा समजून सांगावं, की तुमचा विद्यार्थी हुशार आहे. थोडेसे आपण जर का फीचे पैसे भरून त्याला जर का एनरोल करू दिलं, तर कदाचित त्याचं फ्युचर ब्राईट असेल. असं कधी पालकांना समजून सांगण्याची वेळ तुमच्यावर आली होती का?
ही वेळ म्हणून नाही आली, की आम्ही पालकांचा खूप विश्वास जिंकलेला आहे. त्यांना हां. ही शाश्वती आहे, की जर शिक्षकांनी किंवा याच्या विषय शिक्षकांनी, इंग्रजी शिक्षकांनी जर हिला या कोर्समध्ये एनरोल केलेला आहे, तर हं. नक्कीच हा फायदेशीरच असेल. म्हणून त्यांनी कोणत्याही गोष्टीला आजपर्यंत असं अडवणूक केलेली नाही, की नाही आम्हाला हे करायचे नाहीये किंवा आम्हाला पालकांना कन्व्हिन्स करण्याची वेळच आलेली नाही. कारण त्यांनी तेवढा विश्वास आमच्यावर ठेवलेला आहे. हं. क्या बात है! खूप छान वाटलं हे ऐकून, की पालकसुद्धा तेवढेच शिक्षकांवर आणि शाळेवरती विश्वास ठेवून आहेत आणि अर्थातच हे सगळं क्रेडिट तुमचं आहे, की तुम्ही तुम्ही स्वतःसुद्धा 10 वर्षापासून ह्या ठिकाणी कार्यरत आहात. त्यामुळे एक अख्खी बॅच आपल्या हाताखालून ज्यावेळेला जाते आणि त्या विद्यार्थ्यांना जेव्हा एखादं काहीतरी पुरस्कार मिळतो, बक्षीस मिळतं, तेव्हा तो आनंद काहीतरी वेगळा असतो. हो मॅडम. नुकताच आम्ही आता हे रिद्धी आणि ही जी जागृती आहे दोन्ही टॉपर्स विद्यार्थिनी आहेत त्यांच्या लेव्हलमध्ये त्यांनी डिस्ट्रिक्ट आणि नॅशनल लेव्हलवर टॉप केलेलं आहे. हं. त्यांना फ्लोराकडून मिळालेले जे मेडल्स होते ते आम्ही एका भव्य मोठ्या कार्यक्रमामध्ये पालकांसमोर आम्ही हे सर्व अनाउन्स करून आणि त्यांना मेडल प्रदान केलं. मान्यवरांच्या हस्ते प्रदान केलं. तर तो एक मोठा आनंदाचा क्षण होता विद्यार्थ्यांसाठी पण आणि त्या माध्यमाने सर्व विद्यार्थ्यांना ओळख झाली, की असं काहीतरी सुरू आहे. असं. हं. क्या बात है! आणि ह्याच्यातून इतर विद्यार्थ्यांना तर प्रेरणा मिळतेच, पण ज्यांना पुरस्कार मिळालेला असतो, त्यांना याच्यातून अजूनच मोटिव्हेशन मिळतं, की यापेक्षा अजून काहीतरी चांगलं आपण करावं. आणि जे शिक्षक आहे, तर त्यांचा आनंद तर काही वेगळाच असतो. म्हणजे आपल्या पोटच्या पोराला एखादा पुरस्कार मिळतोय, असा आनंद त्या शिक्षकांना होत असतो. त्यामुळे मी अगदीच तुमची भावना समजू शकते. मला तुम्हाला बिलकुल मॅडम. विचाराय तुम्ही जेव्हा आमच्या विद्यार्थ्यांना काही अचिव्हमेंट्स बद्दल त्यांची स्तुती केली जाते, इव्हन छोटासा एक पेन सुद्धा त्यांना जर एक पारितोषिक म्हणून मिळत असतं, तर त्या पेनचे व्हॅल्यू नसतं. परंतु तो एक पारितोषिक म्हणून आपल्याला मिळत आहे, तर त्या विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांना जास्त आनंद होतो, की आपण जो काही ज्या घोड्यावर आपण रेस लावली होती, तो हं. घोडा जिंकलेला आहे. नक्कीच. बरं आता तुम्ही जर म्हटलात, की आत्तापर्यंत 140च्या आसपास विद्यार्थी एनरोल होऊ शकले. मग ही भाषा शिकत असताना, शिकवत असताना तुम्हाला कधी असं वाटलं का, की आपण सुद्धा या कोर्सला ॲडमिशन घ्यावं आणि आपण सुद्धा एखादी भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा? हो मॅडम. माझी पण इच्छा खूप आहे आणि मी ते करणारच आहे आणि सोबतच आजूबाजूच्या वर्गातल्या शिक्षकांनी पाहिलं मी ऑनलाईन क्लासेस जेव्हा यांना गाईडन्स करायचो, तर हं. त्यांनाही काहीतरी नवल वाटायचे आणि त्यांनीही सांगितलं, की "सर आम्ही पण हा कोर्स करूया." तर बहुतांश शिक्षकांची इच्छा पण आहे. थोडासा या आमच्या मी 10वी आणि 12वीचे आम्ही वर्ग शिक्षक असल्यामुळे थोडासा आमच्यावर वर्कलोड जास्त होता म्हणून मी आतापर्यंत तो कोर्स रेग्युलर जॉइन करू शकलो नाही. परंतु त्याचे स्टडी मटेरियल जे काही सरांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, ते आम्ही वेळोवेळी ओपन करत असतो आणि थोडासा चर्चा आम्ही करत असतो. बरं एवढ्या वर्षाच्या कार्यकाळात असेल किंवा फ्लोआ सुरू झाल्यापासून असेल, तर तेव्हा काही घडलेली घटना किंवा एखादा लक्षात राहिलेला प्रसंग असा काही या ठिकाणी सांगावासा वाटतो का? असं खूप काही विशेष नाही. परंतु जेव्हा मी फर्स्ट टाईम जेव्हा मी हे आमच्या कार्यालयामध्ये इंट्रोड्यूस केलं, हं. की असं-असं एक शिकण्याचे आपल्याला चान्स आहे. तर थोडासा आमच्या अधिकारी वर्ग जो आहे, जे ऑफिस बिअरर्स आहे शाळेचे, त्यांनी खूप काही प्रतिसाद काही खूप चांगला पॉझिटिव्ह दिलेला नव्हता. पण मी थोडासा हट्ट धरून आणि मी करतो हे सर्व, माझ्यावर सोडा असं करून मी तो सुरू केला. हं. परंतु नंतर जेव्हा त्यांना रिझल्ट दिसायला लागले, मुलांना सर्टिफिकेट्स आणि मुलं रँकिंग आणायला लागले, मुलांना मेडल्स यायला लागले, तेव्हा मग त्यांनी नक्कीच मुलांना आणि मलाही अप्रिशिएट केलं. हं. खूपच छान. बरं काय वाटतं तुम्हाला अशा पद्धतीचा कोर्स सुरू झाल्यामुळे मुलांचं फ्युचर किती ब्राईट आहे किंवा ज्या काही इतर ज्या शाळा आहेत, इंग्लिश मीडियम असतील किंवा इतर काही प्रायव्हेट स्कूल असतील, तर या ठिकाणी तर हे सगळं मोठ्या प्रमाणावरती अवेलेबल आहेलच. पण आपल्यासारख्या ज्या शाळा आहेत, तर अशा विद्यार्थ्यांचा काय नेमका फायदा ह्या कोर्सेसमुळे होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? खूपच फायदा आहे मॅडम. मी आणि सोनवणे सरांनी आमचं बोलणं यावर विषय झाला होता, हं. की असं तर आम्ही बघायला गेलो आमच्याकडे खूप क्रीम शाळा पण आहे, की जी सीबीएसई आहे, स्टेट बोर्ड आहे, इंग्लिश मीडियममध्ये फॅमिली पण वेल साउंड असते, हं. इकॉनॉमिकली साउंड बॅकग्राऊंड असतो आणि स्टुडंट्स पण क्रीमी असतात. परंतु आमचा असा प्रयत्न आहे, की हे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं. जे सक्षम आहेत, ते आर्थिकदृष्ट्या बळकट आहेत, हं. ते तरी 2 पैसे खर्च करून सर्व काही गोष्टी करू शकतात. परंतु मध्यमवर्गीयच्या मुलाला या सर्व अपॉर्च्युनिटीज उपलब्ध होत नाही. त्याच्या बेसिक गरजा पूर्ण होत नाही, तर तो अतिरिक्त विचार करतच नाही. आणि हं. म्हणून अशा शाळा आम्ही निवडण्याचा प्रयत्न केला, की ज्या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या आहेत. म्हणून हं. त्यांनी इंग्लिश मीडियम किंवा सीबीएसई किंवा इतर पॅटर्नच्या शाळा न कॉन्सन्ट्रेट करता स्टेट बोर्ड आणि मराठी माध्यम, इव्हन उर्दू माध्यमाच्या शाळा सुद्धा त्यांनी निवडलेल्या आहेत. हं. वाह!
तर सर एकंदरीतच आत्ताच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत फॉरेन लँग्वेज शिकल्यानंतर असं तुम्हाला वाटतं? खूप खूप अपॉर्च्युनिटीज आहेत मॅडम, आणि लँग्वेज म्हटली तर ती पहिली पायरी आहे. कोणत्याही देशाला जायचं म्हटलं तर आधी आपल्याला त्या देशाच्या भाषेबद्दल प्रश्न निर्माण होतो. हो. जर आमच्या विद्यार्थ्यांनी जर्मन आणि फ्रेंच भाषा बेसिकली जर थोडं तोडकी मोडकी जरी शिकून घेतली तर हं. ते कॉन्फिडेंटली तिथून पाय ठेवतील ते, की नाही मला जर्मन येते आणि मी जर्मनीला जॉब करायला जाऊ शकतो. हं. तर हा कॉन्फिडन्स निर्माण होईल या आशेने आम्ही हा उपक्रम सुरू ठेवतोय, की जेणेकरून हायर स्टडीज नंतर किंवा एम्प्लॉयमेंट जर नसली तर अब्रॉड ते जॉब करण्यासाठी जरी गेले तरी ते विचार करतील, बियॉन्ड द बाउंडरीज ते विचार करतील, अशी आमची अपेक्षा आहे. वा, नक्कीच. पुन्हा एकदा मी जागृतीकडे येते. तर जागृती, तू फ्रेंच लेव्हल 1 ची डिस्ट्रिक्ट रँक होल्डर आहेस. त्यावेळेला हा रिझल्ट डिक्लेअर झाला होता. तर त्यावेळेला तुला नेमकं काय वाटलं होतं? मला वाटलं नव्हतं की माझा नंबर येईल असं. हं. पण जेव्हा नंबर आला तेव्हा वेगळं वाटलं, आनंद पण झाला आणि असं वाटलं की फ्रेंच लँग्वेज घेतली ना तर अजून पुढे जायचं. हं. बरं, जाता-जाता सगळ्या तुझ्या ऐकणाऱ्या मित्र-मैत्रिणींना काही तुला सल्ला द्यावासा वाटतो का? की अशा पद्धतीच्या भाषा शिकल्यामुळे किंवा काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज केल्यामुळे, असे कोर्सेस केल्यामुळे काय नेमका भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो? हो, मी तसं तर जेव्हा मला मेडल भेटलं तेव्हा मी सांगितलं होतं मुलींना. मग त्यांनी मला विचारलं पण होतं की लँग्वेज फ्रेंच लँग्वेजचं भेटलं का? मग त्यांना पण वाटलं की आम्ही पण घेणार असं. हां. त्यांना पण उत्साह वाटला होता की आम्ही पण फ्रेंच लँग्वेज घेणार, बोलणार असं. हं. रिद्धी, तू सुद्धा जर्मन लेव्हल 2 ची डिस्ट्रिक्ट रँक होल्डर आहेस. मग तुला येस. नेमका काय वाटलं होतं? कसा आनंद झाला होता की तू चांगल्या मार्कांनी पास झाली हे कळल्यावर? मी जेव्हा लेव्हल 1 दिली मॅम तेव्हाही मला चांगले मार्क्स होते. हं. पण मी जेव्हा लेव्हल 2 दिली मग माझा डिस्ट्रिक्ट रँक आला. मग मी खूप हॅपी झाली होती. माझ्या घरच्यांना पण सांगितलं. मग हां. त्यांनी पण मला सांगितलं की तू पुढची लेव्हल पण दे असं. हं. खूप छान. आज तुम्हा तिघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आत्तापर्यंत अनेक ठिकाणच्या विद्यार्थ्यांशी मी गप्पा मारल्या. पण धुळ्याची शाळा आज पहिल्यांदा ह्या ठिकाणी सहभागी झाली आणि त्यानिमित्ताने तुम्हा तिघांशी गप्पा मारता आल्या. आणि फ्लोआचं काम संपूर्ण महाराष्ट्रभरात ओव्हरऑल चालू आहे आणि नुसतं चालू नाहीये, तर विद्यार्थी खूप चांगल्या मार्कांनी पास होत आहेत, हे सुद्धा लक्षात आलं. तर तुम्हा तिघांचेही अतिशय मनःपूर्वक आभार. आणि जागृती आणि रिद्धी, तुम्हा दोघींना पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा. मजहर सर, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा की तुम्ही असेच विद्यार्थी घडवत राहा. तुमच्याकडे असलेलं नॉलेज तुम्ही असंच भरभरून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना देत राहा. आपल्यामुळे विद्यार्थी तर घडतीलच, पण शाळेचं देखील नाव मोठं होत राहो, अशाच सदिच्छा देते. आणि आज तुम्ही तिघंही या ठिकाणी सहभागी झालात आणि आम्हा सगळ्या श्रोत्यांची इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. थँक मॅम. थँक मॅम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आपणही आम्हाला आमचे विचार प्रकट करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आम्ही तिन्ही शाळेच्या वतीने आपलेही आभारी आहोत. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. तर मंडळी, PBM म्युनिसिपल हायस्कूल अँड आर्ट्स सायन्स कॉलेज शिरपूर धुळे या ठिकाणाहून आज जागृती पाटील, रिद्धी देसले, मजहर अली, लियाकत अली सय्यद हे त्यांचे शिक्षक असे तिघेही आज आपल्याशी गप्पा मारायला इथे उपस्थित झालेले होते. फ्लोआचं काम किती छान पद्धतीने सुरू आहे याविषयी आपण आज जाणून घेतलं. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.